कसं आहे? मस्त आहे ना पोळीमध्ये वगैरे टाकून. नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवलं आहे चपाती सँडविच. चपातीचा नाश्ता एकदम क्रिस्पी टेस्टी. तर मी स्टार्टिंगला माझा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, खाताना एकदम आवाज येतो क्रिस्पी असा. मला तर हे सँडविच आवडलंच, पण आईलाही ते आवडलं. आणि मेन म्हणजे उरलेल्या साहित्यातून बनवलेली ही रेसिपी आहे. मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे समजेलच. तर मी एक पोळी घेतली आहे, शिळी पोळी आहे रात्री बनवलेली. तर मी तिला थोडंसं तव्यावर शेकलं आहे आणि अगदी नॉर्मल आपली पोळी थोडी गरम झाली की त्यावर मी एक तंदुरी मॅयोनीज आणि टोमॅटो केचप लावून घेतलं आहे पोळीला आणि त्यावर थोडंसं चीज टाकलं आहे. जर तुम्हाला चीज स्टार्टिंगला नसेल टाकायचं तर तुम्ही शेवटीही टाकू शकता. ते एकदम पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मला आवडतं म्हणून मी ते स्टार्टिंगला पण टाकलेलं आहे आणि नंतर पण मी टाकणार आहे. नंतर मी यावर सारण टाकलं आहे. आता या सारणामध्ये काय काय आहे, तर या सारणामध्ये आहे कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, पनीर आणि पनीर पण ऑप्शनल आहे. माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं होतं, तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि ह्या पूर्ण साहित्यामध्ये मी थोडंसं तंदुरी मेयोनीज त्यामध्ये मिक्स केलेलं आहे, म्हणजे ते टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची जे आहे चिरून घेतलेलं त्यामध्ये. आता या सारणामध्ये मेयोनीज टाकून मिक्स केलेलं आहे. हे मिक्सचर पोळीच्या आपल्या अर्धा भागावर पोळीवर टाकून घ्यायचं आहे आणि घडी करायची आहे आणि तव्यावर टाकायचं आहे. आता या तव्यावर ऑलरेडी तूप आहे, कारण मी तुपात भाजलेली पोळी बनवली होती आणि तो तुपाचा तवा आहे. तर मी पण आता हे तुपावरच भाजणार आहे. तुम्ही तेलावर, बटरवर, कशावरही भाजू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे ते. आणि मस्त असा कलर चेंज होईपर्यंत त्याला थोडंसं क्रिस्पी आणि एक थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत त्याला भाजायचं आहे. आणि भाजून झालं की ही आपलं चपाती सँडविच रेडी आहे. आणि मी याला चपाती सँडविच यासाठी नाव ठेवले कारण मी रात्री सँडविच बनवले होते आणि हे सारण उरलं होतं जे मी यामध्ये टाकलेलं आहे, जे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे, तर ते उरलेलं आहे. आणि उरलेल्या चपातीवर मी हे बनवलेलं आहे, म्हणून मी म्हटलं ना स्टार्टिंगला, तर उरलेल्या साहित्यातून बनवलेली रेसिपी आहे. तर म्हणून मी याचं नाव चपाती सँडविच ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. खायला एकदम चविष्ट, म्हणजे मन तृप्त झालं एकदम खाऊन. तुम्हाला ही नक्कीच आवडेल, मी 100% गॅरंटी देते. तुम्हाला ही नक्कीच आवडेल ही रेसिपी. नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब करायला फक्त बटन दाबायचं सबस्क्राईब. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू. हसत राहा, हसवत राहा, काळजी घ्या आणि भेटूया. बाय. चला आता मी हे मस्त सँडविच खाऊन घेते आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. कसं आहे? मस्त आहे ना पोळी.